नमस्कार, मी डॉक्टर प्रताप नाईकवडे. मी आटले सप्तपित्रे महाविद्यालयामध्ये वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख आहे आणि त्याचबरोबर सह्याद्री संकल्प सोसायटीचा सेक्रेटरी म्हणून पण काम करतो. आपण ज्या सड्यावर आहोत तर त्या सड्यावर जशी दीपकाठी ही अत्यंत दुर्मिळ आणि त्याचबरोबर प्रदेशनिष्ठ वनस्पती दिसते, तशीच दुसरी वनस्पती आहे तर ती म्हणजे इपिजिनिया देवरुकेन्सिस. खरं तर इपिजिनिया रत्नागिरिका नावाची वनस्पती खरं तर रत्नागिरीची ओळख म्हणून ज्याला आपण म्हणू शकतो अशा पद्धतीने, किंवा ज्याला गुलाबी भुईचक्र असं सुद्धा एक मराठीमधलं नाव आहे. तर त्याच्यामधली रत्नागिरिका ही रत्नागिरी जिल्ह्यामध्येच आढळणारी प्रदेशनिष्ठ वनस्पती म्हणून प्रसिद्ध होती. मात्र या साडवलीच्या सड्यावर आणि त्याचबरोबर आंबवलीच्या सड्यावर आम्ही सूक्ष्मपणे निरीक्षण केल्यानंतर असं लक्षात आलं की इथली जी वनस्पती इपिजिनिया तर ती रत्नागिरिकापेक्षा वेगळी आहे, कारण त्याच्यामध्ये असणारी ट्रायफिड ओव्हरी हे त्याचं युनिक कॅरेक्टर आहे आणि त्याच कारणामुळे आम्ही ती वेगळी म्हणून नोंद केली आणि त्याला आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा मान्यता मिळालेली आहे. न्यूझीलंडमधून प्रसिद्ध होणाऱ्या फायटोटॅक्सा या जर्नलमध्ये सुद्धा ते प्रकाशित झालेले संशोधन आणि त्याच्यामुळे आता त्याला वेगळं नाव मिळालं आणि ते म्हणजे इपिजिनिया देवरुकेन्सिस. खरं तर रत्नागिरीच्या नावाने जशा वेगवेगळ्या वनस्पती होत्या तर तशा देवरुखच्या नावाने फारशा वनस्पती याच्या आधी नव्हत्याच आणि त्याच कारणामुळे एक व्हरायटी झाली दीपकाडीची तर ती देवरुकेन्स आणि त्याच्यानंतर इपिजिनियाची स्पेसिस जी तयार झाली तर ती इपिजिनिया देवरुकेन्सिस. खरं तर ही सुद्धा दिसायला अत्यंत सुंदर असणारी वनस्पती आहे. ज्या वेळेला दीपकाडी पूर्णपणे फुललेली नसते तर त्याच्या आधी खरं तर इपिजिनिया देवरुकेन्सिस ही फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला इथे फुललेली बघायला मिळेल. अगदी गुलाबी चादर बघता येईल अशा पद्धतीने ती फुललेली असते. अनेकदा काही काही पठारं ही फुलांसाठी जशी ओळखली जातात, उदाहरणार्थ कास पठार आहे किंवा मसाईचं पठार आहे, तर तसंच खरं तर त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त सुंदर असणारं पठार आपलं हे साडवलीचं देवरुखच्या जवळचं असणारं पठार आहे. मात्र त्याच्यासाठी त्याचं जास्तीत जास्त लोकांपर्यंत माहिती पोचणं आणि त्याचबरोबर त्याचं संवर्धनाचं काम करणे हे सुद्धा तेवढंच जास्त गरजेचं आहे.